आज बघूयात आपण इयत्ता 6वीचा विज्ञान या विषयाचा चॅप्टर नंबर 2 जो आहे कोणता आहे द लिव्हिंग वर्ल्ड हा चॅप्टर आज पाहणार आहोत आपण. बघा मित्रांनो, पहिल्यांदा काय सांगितलं तिथे, लिस्ट द थिंग्स सीन इन द पिक्चर, से वेदर दे आर लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग. म्हणजे इथे एक चित्र दिलंय बघा, दिसतंय का सर्वांना? तर या चित्रामध्ये काय काय दिसतंय आपल्याला ते बघायचं. पहिल्यांदा आपण बघूया, तिथे पक्षी दिसतायत ना. त्यानंतर एक मुलगी वाचताना दिसतेय, एक मुलगा पतंग उडवताना दिसतोय, आणि त्यानंतर एक कुत्रा दिसतोय, त्यानंतर ही कोंबडी आहे आणि कोंबडीची पिल्ल आहेत. तर आणि हे झाड पण आहे बघा. तर ही आता जी आपण गोष्टी बघितल्या, म्हणजे पक्षी झाले, तो मुलगा, ती मुलगी, त्यानंतर कुत्र्याचं पिल्लू, त्यानंतर कोंबडी आणि कोंबडीची पिल्ल, हे आणि झाड, हे जर सगळे पाहिलं तर हे काय आहेत, लिव्हिंग थिंग्स आहेत, ते आपल्याला माहिती आहे. आणि नॉन लिव्हिंग थिंग कोणत्या कोणत्या आहेत बघा बरं याच्यामध्ये. तर हा जो आहे लॅम्प, तर ती एक नॉन लिव्हिंग थिंग आहे. त्यानंतर हा बॉक्स दिसतोय बघा, हे पण नॉन लिव्हिंग थिंग आहे. बकेट आहे, ही नॉन लिव्हिंग थिंग आहे. ठीक आहे. त्यानंतर ही पतंग जी दिसते या मुलाच्या हातामध्ये, ती सुद्धा नॉन लिव्हिंग आहे. आणि हे पुस्तक जे मुलीच्या हातामध्ये दिसतंय ते पण नॉन लिव्हिंग आहे. असं त्यांनी सांगितलंय आपल्याला की या चित्रामध्ये दिलेल्या कोणकोणत्या वस्तू आहेत ते पहा. म्हणजे अप्रोच काय आपला असायला पाहिजे की या चित्रामध्ये कोणकोणत्या लिव्हिंग थिंग्स आहेत. आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे? आपल्या चॅप्टरचं नाव आहे द लिव्हिंग वर्ल्ड. तर लिव्हिंग थिंग्स कोणत्या आणि नॉन लिव्हिंग थिंग्स कोणत्या या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहेत, असं त्यांना आपल्याला सांगायचं. चला तर मग सुरुवात करूया आपण. पहिला जो मुद्दा आहे तो आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. म्हणजे लिव्हिंग थिंगच्या कोणत्या कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात किंवा गुणधर्म असतात ते आपण पाहूया. ठीक आहे. बघा, देर आर मेनी काइंड ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अराउंड अस. दे शो सम सिमिलॅरिटीज अँड सम डिफरन्सेस, येट विथ द हेल्प ऑफ अ सर्टन फीचर वी कॅन टेल दॅट दे आर ऑल लिव्हिंग थिंग्स. म्हणजे कसं की आपल्या अवतीभोवती विविध प्रकारचे प्लांट्स, त्यानंतर ॲनिमल्स आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. ते सगळे म्हणजे त्यांचे कॅरेक्टर, त्यांचे गुणधर्म जे दिसतात त्याप्रमाणे जे त्याचे गुणधर्म असतात. म्हणजे प्लांट काही छोटे असतात, काही मोठे असतात, काही ॲनिमल्स खूपच छोटे असतात, झुरळ म्हणा किंवा मच्छर म्हणा, हे पण लिव्हिंग थिंग्सच आहेत. त्यानंतर कुत्रा झाला, त्यानंतर घोडा झाला, आणखी जे काही आपण आसपासच्या परिसरात जे प्राणी बघतो तर ते पण लिव्हिंग थिंग्स आहेत, पण एकमेकांपासून खूप वेगळे आहेत. परंतु त्यांच्यामध्ये एक सामायिक प्रॉपर्टी काय असते, तर ते सगळे लिव्हिंग थिंग्स आहेत, म्हणजे सजीव आहेत. आलं लक्षात? म्हणजे हे सर्व गोष्टी जरी एकमेकांपासून भिन्न असतील, प्लांट्स म्हणा, ॲनिमल्स म्हणा, तरी ते काय आहेत, लिव्हिंग थिंग्स. तर आता काय बघायचंय, त्या लिव्हिंग थिंगची अशी कोणती कॅरेक्टरिस्टिक्स असतात त्यामुळे त्यांना आपण लिव्हिंग थिंग्स म्हणतो. These features are not seen in non-living things. म्हणजे हे गुणधर्म नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये नसतात. तर such a feature has said to be characteristic of living things. Let us study these characteristics. आता कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणत्या आहेत ते आपण डिटेल मध्ये बघूयात. बघा, पहिलं कॅरेक्टरिस्टिक काय आहे, ग्रोथ, म्हणजे वाढ होणे. ग्रोथ होणे आपण म्हणतो ना, ग्रोथ होणे म्हणजे वाढ होणे. व्हॉट डिफरन्स डू वी सी बिटवीन यंग वन्स अँड द अडल्ट्स इन द पिक्चर. आता हे जे पिक्चर दिलं त्यामध्ये तुम्ही बघा बरं, पहिल्या पिक्चर मध्ये काय दिसतंय, कुत्र्याचं छोटं पिल्लू दिसतंय, एक लहान मुलगा दिसतो आणि एक मुलगी दिसते. त्यानंतर पुढे बघा, ते पिल्लू थोडंसं मोठं झालंय, त्यानंतर तो मुलगा पण थोडा मोठा झालाय आणि मुलगी पण थोडी मोठी झाली आहे. त्यानंतर पुढच्या चित्रामध्ये काय दिसतं, एकदम जो अडल्ट कुत्रा आहे, म्हणजे एकदम ज्याची वाढ पूर्ण झाली आहे असा कुत्रा दिसतोय. त्यानंतर इथे बघा, त्या मुलाची वाढ होऊन तो पुरुष झालाय. आणि त्याच्या पाठीमागे बघा, एक इथे पहिल्या चित्रामध्ये बघा, एक छोटं रोपटं दिसतंय, म्हणजे वनस्पती, एक झाड दिसते. आणि त्यानंतर इथे पण एक त्या झाडाचं, त्या रोपाचं छोट्या झाडामध्ये रूपांतरण झालंय. जसं या माणसांची वाढ झालेली दिसते, तसं या झाडांची पण वाढ इथे दिसते. हे बघा, त्यानंतर हे आहेत आजोबा आणि ह्या आजी आहेत. ह्या म्हणजे माणूस जसा वाढत जातो आणि नंतर मग त्याचं जसं वय वाढतं तसं एका छोट्या मुलाचं रूपांतरण एका
म्हाताऱ्या माणसामध्ये होतं. तसंच हे झाड, जे छोटं झाड दिसतंय, त्याचं रूपांतर देखील एका मोठ्या वटवृक्षामध्ये झालेलं दिसतंय. म्हणजे त्यात इथे सांगायचंय काय आपल्याला, की सजीवांची पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे ती ग्रोथ आहे. म्हणजे सजीवांची काय होत असते, वाढ होत असते. ठीक आहे, बघा काय दिले बघूयात आपण पुढे. ए बेबी ग्रोज अप टू बिकम अन अडल्ट पर्सन. म्हणजे एक लहान मूल अडल्ट पर्सन मध्ये वाढलं जातं, किंवा वुमन और मॅन असं होतं त्याचं. त्यानंतर ड्युरिंग द पिरियड ऑफ द ग्रोथ द बेबी गेन्स इन हाईट, वेट आणि स्ट्रेंथ. म्हणजे जशी जशी ग्रोथ होते बघा तुम्ही, तसं तसं त्याच्यामध्ये काय काय वाढत जातं, गेन हाईट वाढत जाते, त्यानंतर वेट वाढत जातं आणि स्ट्रेंथ वाढत जाते. लक्षात आलं. म्हणजे एक लहान मुलाचं हाईट छोटी असते, वेट कमी असतं आणि त्याची स्ट्रेंथ म्हणजे त्याची ताकद पण कमी असते. जसं तसंच एका झाडाच्या बाबतीत सुद्धा आहे. छोटं रोपटं असेल तर त्याची हाईट पण छोटी असते, त्याचं वेट पण छोटं असतं आणि त्याची स्ट्रेंथ म्हणजे ते कमकुवत असतं. जसं जसं ते मोठं होईल तसं तसं ते झाड तोडणं कठीण होईल. बरोबर आहे की नाही. पुढे बघूया. इन द सेम मॅनर ऑल द ॲनिमल्स ग्रो इन टू अडल्ट इन ए सर्टन पिरियड. बरोबर. म्हणजे एका पर्टिक्युलर पिरियड मध्ये एका छोट्या छोट्या ॲनिमल्सचं अडल्ट्स मध्ये रूपांतरण होतं. बरोबर. अडल्ट्स मध्ये काय होतं, रूपांतरण. म्हणजे बघा, माणसाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर बघा, एक छोटं बाळ असतं, त्यानंतर त्याचं एक मुलगा होतो. आता तुम्ही जसे आहेत तसे काही ती मुलं असतात. तुम्ही एक 10 वर्षापूर्वी तुम्ही एक छोटं बाळ होतात, त्यानंतर तुम्ही आता एक लहान मुलगा झालात, त्यानंतर तुम्ही थोड्या दिवसांनी कॉलेजला जाताल, त्यानंतर तुम्ही आणखी मोठे होतात. तुमचे बाबा जे आहेत ते एक अडल्ट आहेत. ठीक आहे, ते अडल्ट आहेत. त्या अडल्टचं म्हणजे पूर्ण ग्रोथ होणं म्हणजे अडल्ट होणं. ठीक आहे, एका छोट्या बाळाची पूर्ण ग्रोथ होणं म्हणजे अडल्ट होणं. म्हणजे एक सर्टन पिरियड असतो. म्हणजे साधारण मनुष्याच्या बाबतीमध्ये एक 18 ते 21 वर्ष 18 ते 21 वर्ष या वयापर्यंत वाढ होती, सतत वाढ होती. आणि त्या 21 वयानंतर त्या मनुष्याची वाढ होत नाही. म्हणजे पुढे तिथं त्याची एकदम परफेक्ट पूर्णपणे वाढ झालेली असते. ठीक आहे, तर याला अडल्ट होणं असं म्हणतात. ठीक आहे, आलं लक्षात. पुढचा मुद्दा बघूयात. फाइंड आउट हाऊ लॉंग इट टेक्स फॉर अ यंग वन्स ऑफ हेन्स. फाइंड आउट, काय फाइंड आउट करायला सांगितलंय, की एका कोंबडीला, गाईला आणि डॉगला अडल्ट होण्यासाठी किती दिवस लागतात ते आपल्याला शोधायचं. ठीक आहे, तर ते शोधून काढूयात आपण. पुढे बघूया. एक साधा एक्सपेरिमेंट दिलाय त्यांनी बघा. त्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा. टाय अ थ्रेड टू द टिप ऑफ पॉटेड सॅपलिंग, कीप द थ्रेड स्ट्रेच अँड टाय it to a peg or a nail above the plant. What do you observe after 10 to 15 days? इथं बघा, एक छोटस रोप दिलेलं आहे आणि त्याला या ठिकाणी त्याच्या टिपला एक असं हळुवारपणे, जास्त घट्ट नाही, एक दोऱ्याची गाठ मारायची आणि त्याच्यावरती तो दोरा असा ताणून बांधायचा आहे. बरोबर. काही दिवसाने, म्हणजे साधारण किती दिलं इथं, 10 ते 15 दिवसांनी, 10 ते 15 दिवसांनी परत त्याचं ऑब्झर्वेशन केलं असता हा दोरा जो दिसतोय तो लूज झालेला दिसतोय. का बरं लूज होत असेल, लक्षात घ्या. जर या झाडाची वाढ झाली, म्हणजे उंची वाढली, तर ऑब्विसली हा दोरा काय होणार, लूज होणार. बरोबर. मग दोरा लूज होणे म्हणजे झाडाची काय होते, झाडाची काय होते, वाढ होते. हाईट त्याची वाढते. काय वाढते, हाईट वाढते. आलं लक्षात. म्हणजे झाडाची हाईट काही दिवसांनी थोड्याफार प्रमाणात थोडी थोडी वाढत असते. हे प्रूव्ह करण्यासाठी हा एक्सपेरिमेंट आहे. आलं लक्षात. पुढे बघूया. व्हॉट टेल्स अस दॅट प्लांट हॅज ग्रोन टॉलर. बरोबर. म्हणजे प्लांट थोडासा टॉल झाला. इन ऑल प्लांट्स इट इज मेनली विथ विड्थ अँड हाईट ऑफ द स्टेम दॅट ग्रोज. प्लॅनच्या वाढीमध्ये काय होतं, तर मेनली काय होतं, विड्थ अँड हाईट ऑफ द स्टेम त्याची वाढ होत असते. म्हणजे
झाडाचं जे खोड असतं, स्टेम म्हणजे काय, खोड असतं, त्याची विड्थ, विड्थ म्हणजे काय, रुंदी वाढते, आणि हाईट म्हणजे काय, तर उंची वाढते. आलं लक्षात? त्याप्रमाणे त्या झाडाची काय होत असते, वाढ होत असते. ऍज दे ग्रो सम प्लांट्स डेव्हलप ब्रँचेस, म्हणजे काही प्लांट्सला ब्रँचेस पण येतात, वाईल अदर्स डू नॉट, आणि काही प्लांट्सला ब्रँचेस येत नाही. पुढे बघूयात काय दिलं. दो ऑल लिव्हिंग थिंग्स ग्रो, ऑल लिव्हिंग थिंग्स ग्रो, ॲनिमल्स ग्रो ओनली फॉर ए सर्टन पिरियड. म्हणजे बघा, आता इथे लक्षात घ्या, आपण जे मागच्या पिक्चर मध्ये पाहिलं, या पूर्ण पिक्चर मध्ये बघा, झाडाच्या बाबतीत बघा, फक्त इथे झाड, एक छोटं झाड होतं, त्यानंतर एक मोठं झाड झालं, त्याच्यापेक्षा मोठं झालं, आणि काही वर्षांनी हे त्याच्यापेक्षाही मोठं झालं. म्हणजे झाडाची वाढ ही सतत होत राहते, त्याच्या खोडाची रुंदी सतत वाढत जाते, आणि त्याची हाईट सुद्धा काही प्रमाणात सतत वाढत जाते. ठीक आहे, आणि ब्रँचेस वाढत जातात. हे झाडाच्या बाबतीत, ग्रोथच्या बाबतीत झालं. परंतु अदर ॲनिमल्सच्या बाबतीत, म्हणजे उदाहरणार्थ जर माणूस घेतलं, किंवा आणखी काही कोणता प्राणी घेतला, कुत्रा घेतला, मांजर घेतलं, तर त्यांच्या बाबतीत काय होतं, तर त्यांच्या आयुष्यभर त्यांची उंची वाढते का, नाही. तर त्यांची उंची सर्टन एज पर्यंत, सर्टन, प्रत्येक ॲनिमलचा हा पिरियड जो वेगवेगळा आहे, या सर्टन पिरियड पर्यंतच त्या ॲनिमल्सची ग्रोथ होत असते. जसं की मनुष्याच्या बाबतीत, ह्युमन बिंग्सच्या, म्हणजे आपल्या बाबतीत काय होतं, 18 ते 21 वयापर्यंत आपली पूर्ण ग्रोथ होते, त्यानंतर आपल्या शरीराची ग्रोथ होत नाही. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. बघा, झाडाची ग्रोथ सतत होत राहते, त्याचं आयुष्य संपेपर्यंत त्याची उंची थोड्या प्रमाणात वाढत असेल नंतर, परंतु त्याच्या खोडाची रुंदी ही सतत वाढत जाते. प्लांट्स, म्हणजे इथं बघा काय दिलं, दो ऑल लिव्हिंग थिंग्स ग्रो ॲनिमल्स ग्रो ओनली फॉर ए सर्टन पिरियड, प्लांट ऑन द अदर हँड ग्रो ॲज लॉंग ॲज दे लिव्ह. महत्वाचा मुद्दा आहे बघा, प्लांट्स ऑन अदर हँड ग्रो ॲज लॉंग ॲज दे लिव्ह, म्हणजे जोपर्यंत प्लांट्स जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची वाढ होत राहते. इथे चित्रामध्ये बघा, 2 प्लांट दिलेले आहेत, एक वडाचं झाड आहे आणि एक नारळाचं झाड आहे. तर हे छोटं झाड दिसतंय, दुसऱ्या चित्रात त्याची वाढ झाल्यानंतर वडाचं झाड आणि नारळाचं झाड अशा प्रकारे दिसेल. काही दिवसांनी, म्हणजे खूप वर्षांनी आपल्याला वडाचं झाड अशा पद्धतीने दिसेल, आणि नारळाचं झाड अशा पद्धतीने दिसेल. द ग्रोथ ऑफ लिव्हिंग थिंग्स ऑकर फ्रॉम विदिन द बॉडी, the growth of living things occur from within the body, which means that growth occurs in all parts of body. लक्षात घ्या, म्हणजे ग्रोथ ही शरीराच्या आतून होत असते, आणि त्यामुळे शरीराचा प्रत्येक अवयव ग्रो होत असतो, वाढत असतो, म्हणजे बॉडीची ग्रोथ होत असते. पुढचा मुद्दा काय आहे बघूयात. यूज युअर ब्रेन पॉवर, याच्यामध्ये काय दिलंय बघा. व्हॉट डिफरन्स डू यू सी इन द ग्रोथ ऑफ ट्रीज लाईक मँगो, बनियान अँड पीपल अँड दॅट ऑफ बांबू, कोकोनट. म्हणजे वेगवेगळ्या झाडांची वाढ कशी वेगवेगळ्या पद्धतीने होते हे ऑब्झर्व करायला सांगितलं. लक्षात आलंय? म्हणजे प्रत्येक झाडाचं जे ब्रँचिंग असेल, म्हणजे त्याला ब्रँच किती येतात, कितपत येतात, किंवा आपण शिकलोय बघा, हर्ब एक प्रकार आहे, श्रब एक प्रकार आहे, आणि ट्री एक प्रकार आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट असतात. त्या प्रत्येक प्लांट्सची ग्रो होण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. ग्रोथ तर होते प्रत्येक, कारण ते ऑब्व्हियसली ते लिव्हिंग थिंग्स आहेत, ग्रोथ तर होणार आहे, प्रत्येक पार्टची ग्रोथ होणार आहे, परंतु त्याचे ग्रोथ होण्याची कॅरेक्टरिस्टिक किंवा ग्रोथ होण्याची पद्धत आहे ना, ती वेगवेगळी असते. ठीक आहे, पुढे बघूयात काय दिलं. हा महत्वाचा मुद्दा आहे बघा मित्रांनो, ग्रोथ होते, जर प्लांट्सची ग्रोथ होते, ॲनिमल्सची ग्रोथ होते, तर त्यासाठी ती ग्रोथ होण्यासाठी काय जरुरीचं आहे, तर फूड जरुरीचं आहे ना. कारण फूड जर नसेल तर ग्रोथ होईल का, नाही होणार. म्हणून पुढचा मुद्दा आहे, ग्रोथ साठी फूड नेसेसरी आहे. फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. ओके, बघूयात काय दिलंय त्याच्यामध्ये. प्लांट्स मेक देअर ओन फूड, प्लांट्स मेक देअर ओन फूड, महत्वाचं वाक्य आहे. प्लांट्स मेक देअर ओन फूड्स. प्लांट्स काय करतात, त्यांचं अन्न स्वतः बनवतात. इन सनलाइट, कशामध्ये बनवतात ते, सूर्यप्रकाशामध्ये, सनलाइट मध्ये. प्लांट प्रोड्यूस फूड फ्रॉम वॉटर. अजून काय काय लागतं त्यांना, सनलाइट लागतं, वॉटर लागतं, आणि न्यूट्रिएंट लागतं सॉइल मधलं. सॉइल आणि
सॉइल मधलं न्यूट्रियंट आणि वॉटर घेतात आणि सनलाईट घेतात आणि ते काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. कोणकोणते फॅक्टर लागतात बघा, सनलाईट लागते, त्यानंतर वॉटर आणि न्यूट्रियंट लागतं जे जमिनीतून मिळतं, ओके, आणि कार्बन डायऑक्साईड लागतं जे तुमच्या वातावरणातून म्हणजे आजूबाजूच्या हवेतून कार्बन डायऑक्साईड घेतात. बघा पुढचा मुद्दा तोच आहे, कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन द एअर. लक्षात आलं. म्हणजे प्लांटला फूड बनवण्यासाठी काय कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे. पहिली गोष्ट आहे सनलाईट, दुसरी गोष्ट आहे कार्बन डायऑक्साईड, आणि तिसरी गोष्ट आहे वॉटर आणि न्यूट्रिएंट्स. वॉटर आणि न्यूट्रिएंट्स मिळतात सॉइल मधून, बरोबर, जमिनीतून. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड मिळतो एअर मधून. कुठून मिळतो कार्बन डायऑक्साईड? एअर, हवेतून. आणि सनलाईट आपल्याला माहिती आहे की सूर्यापासून मिळते. लक्षात आलं. या ज्या चार गोष्टी आहेत, सनलाईट, कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि न्यूट्रिएंट्स, त्या न्यूट्रिएंट्स मध्ये वेगवेगळे मिनरल्स असतात, ते आपण पुढे बघूयात. परंतु इथपर्यंत एवढंच लक्षात ठेवा की प्लांट्स त्यांचं फूड स्वतः बनवतात. लक्षात. आणि त्यासाठी काय काय लागतं? पहिली गोष्ट लागते सनलाईट, दुसरी गोष्ट कार्बन डायऑक्साईड, तिसरी गोष्ट वॉटर आणि चौथी गोष्ट न्यूट्रिएंट. ठीक आहे. दिस प्रोसेस टेक्स प्लेस इन द लिव्स ऑफ प्लांट. कुठं बनवतात बरं त्यांचं ते अन्न? लिव्स मध्ये, पानांमध्ये, बरोबर. इट इज ब्रॉट अबाउट द प्रेझेन्स ऑफ सनलाईट. आणि फक्त सनलाईटच्या प्रेझेन्स मध्येच ते त्यांचं फूड बनवू शकतात. विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल. हा एक महत्वाचा शब्द आहे, क्लोरोफिल. म्हणजे लिव्स मध्ये, त्यांच्या लिव्स मध्ये असलेलं क्लोरोफिल ही एक अशी मशिनरी आहे, कुठे? प्लांट्सच्या लिव्ह मध्ये. ती काय करते तर या सगळ्या घटकांचं एकत्रीकरण करून काय बनवते तर प्लांट्सचं फूड बनवते. हे लक्षात ठेवा. द प्रोसेस ऑफ फूड प्रोडक्शन इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. हे सर्व जर प्लांट उद्योग करतो, हे सगळं जर त्याचं स्वतःचं अन्न बनवण्यासाठी क्लोरोफिल ही मशीन, क्लोरोफिल हा घटक, हे सगळे घटक मिळून जे त्याचं फूड बनवण्याचं कार्य करतं, या सगळ्या प्रोसेसला एक छानसं नाव आहे. त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात फोटोसिंथेसिस. लक्षात ठेवायचं. ड्युरिंग दिस प्रोसेस प्लांट गिव्स आउट ऑक्सिजन. आणि महत्वाचं आणखी, त्याच्यानंतर फूड बनवल्यानंतर प्लांट्स काय करतात? ऑक्सिजन आहे ना, हा वायू पुन्हा हवेमध्ये सोडतात. म्हणजे त्यांचं फूड बनवून झालं. लक्षात आलं. त्यांचं फूड बनवून झाल्यानंतर ते काय करतात की ऑक्सिजन गॅस हवेमध्ये सोडतात. प्लांट्स अपीयर मेनली ग्रीन इन कलर ड्यू टू क्लोरोफिल. हा क्लोरोफिल जो आहे ना, त्यामुळे प्लांट्स त्यांचं अन्न बनवू शकतात, फूड बनवू शकतात. तर त्याचा कलर कसला असतो? ग्रीन. त्यामुळेच सगळे म्हणजे बहुतेक करून प्लांट्सची लिव्ह जे आहेत ते ग्रीन असतात. लक्षात आलं. म्हणजे परत एकदा लक्षात घ्या, प्लांट स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. त्यासाठी लागणारे घटक कोणते? सनलाईट, कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि न्यूट्रिएंट. या प्रोसेसला पूर्ण काय म्हणतात? फोटोसिंथेसिस. आणि हे फूड तयार झाल्यानंतर प्लांट्स काय सोडतात बाहेर? ऑक्सिजन. आणि या क्लोरोफिल कोणत्या कलरचा असतो? ग्रीन. त्यामुळेच सर्व प्लांट कशा कलरचे दिसतात? ग्रीन कलरचे दिसतात. अगदी सोपं आहे. चला पुढे. आता ॲनिमल्सच्या बाबतीत बघू आपण. म्हणजे जसं आपण बघितलं की ग्रोथ होण्यासाठी फूडची आवश्यकता आहे आणि हे फूड प्लांट स्वतः बनवतात. मग ॲनिमल काय करतात? ॲनिमलला पण फूडची गरज आहे ना, कारण ग्रोथ होण्यासाठी फूडची गरज असते. मग ॲनिमलची पण ग्रोथ होते. तर ॲनिमल्स त्यांचं फूड कुठून मिळवतात ते आपण बघूयात. आता बघूया. ॲनिमल हवेवर डू नॉट हॅव क्लोरोफिल. ॲनिमल मध्ये क्लोरोफिल असतं का? नाही. दे डू नॉट प्रोड्यूस देअर ओन फूड. ते त्यांचं स्वतःचं अन्न तयार करू शकत नाही. दे सर्च फॉर फूड. ते काय करतात? मग इकडे तिकडे अन्न शोधतात. ॲनिमल्स सच ॲज गोट. कोणकोणते? गोट, शीप, हॉर्सेस यांसारखे जे प्राणी आहेत ते काय खातात?
आपल्याला माहितीये ते खातात ग्रास म्हणजे गवत खातात. वाईल्ड ॲनिमल सच ॲज अ टायगर, लायन, ते काय करतात, मीट देअर फूड फॉर फूड बाय हंटिंग अदर ॲनिमल्स विच लिव्स ऑन प्लांट्स. म्हणजे बघा, लक्षात घ्या, प्लांट्स काय करतात, सूर्यप्रकाश म्हणजे सनलाइट वापरून त्यांचं अन्न तयार करतात. मग ह्या प्लांट्सला कोण खातं, गोट किंवा शीप. ठीक आहे, हे ॲनिमल्स या प्लांट्सला खातात. मग या ॲनिमल्सला कोण खातं, लायन खातो ना, किंवा टायगर खातो. आलं का लक्षात. म्हणजे प्लांट्स यांच्यासाठी फूड आहेत आणि हे ॲनिमल यांच्यासाठी फूड आहेत. बरोबर. म्हणजे प्रत्येकाला फूडची गरज आहे. मग ते एकमेकांवर अवलंबून आहेत. अल्टिमेटली सर्वजण कशावर अवलंबून आहेत बघा. जर प्लांट्सच नसते तर हे ॲनिमल जगले नसते, आणि हे ॲनिमल जगले नसते तर हे पण जगले नसते. म्हणून प्लांट्स अतिशय महत्वाचे आहेत. प्लांट जगले तर हे ॲनिमल जगतील, आणि हे ॲनिमल जगले तर पुढचे ॲनिमल जगतील. द इंटेक ऑफ फूड अँड द रिझल्टंट ग्रोथ इज इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग. बघा, इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक काय आहे लिव्हिंग थिंग्सची, इंटेक ऑफ फूड अँड ग्रोथ. इंटेक ऑफ फूड म्हणजे ते फूड घेतात आणि त्यांची ग्रोथ होते, ही एक महत्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे. लक्षात आलं का. नॉन लिव्हिंग थिंग्स कधी फूड घेतात का, नाही, आणि त्यांची ग्रोथ पण होत नाही. लक्षात. म्हणजे पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे लिव्हिंग थिंग्सचं, इंटेक ऑफ फूड अँड ग्रोथ. नेक्स्ट मुद्दा आहे रेस्पिरेशन. बघा, सर्व लिव्हिंग थिंग्स काय करतात, रेस्पिरेशन म्हणजे काय करतात, तर ते हवेतील ऑक्सिजन त्यांच्या शरीरामध्ये घेतात, त्याची त्यांना गरज असते. ओके. सगळे ज्या लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांना. नॉन लिव्हिंग थिंग्सला असं रेस्पिरेशन वगैरे करण्याची आवश्यकता नसते. पुढे बघूयात आता काय दिलंय या रेस्पिरेशन मध्ये. Hold your hand in front of your nose and keep your hand on your chest. What you feel. Hold your hand in front of nose and keep your hand on your chest. म्हणजे जर तुमच्या नाकासमोर जर तुमचा हात धरला तर काय होईल, आणि छाती वर तुमचा हात ठेवला तर काय फील होईल तुम्हाला, ते ऑब्झर्व करायला सांगितलंय. इफ वी ऑब्झर्व स्लीपिंग डॉग, व्हॉट मुवमेंट ऑफ इट्स बेली डू वी सी. म्हणजे कधी तुम्ही झोपलेलं कुत्रं पाहिलंय का हो, तर म्हणजे त्याचं पोट बघा हालत असतं, सारखं असतं ना, म्हणजे वर खाली होतं. ते कशाने, ते रेस्पिरेशन करत असतं, ते हवा आतमध्ये घेत असतं, सोडत असतं. तसंच आपण पण आपल्या नाकाद्वारे कायम हवा आतमध्ये घेत असतो आणि काही दूषित हवा बाहेर सोडत असतो. ही क्रिया जी होत असते, म्हणजे आतमध्ये हवा घेणे आणि बाहेर काही दूषित हवा सोडणे, यालाच काय म्हणतात, यालाच म्हणतात रेस्पिरेशन. ओके, पुढे बघूया आपण. लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लिव्ह. लिव्हिंग थिंग्सला ऑक्सिजनची गरज असते जगण्यासाठी. बरोबर. लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लिव्ह. इनहेलिंग ऑक्सिजन अँड एक्सहेलिंग द कार्बन डायऑक्साइड फॉर्म इन द बॉडी ड्यू टू द यूज ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रेस्पिरेशन. महत्वाचा मुद्दा आहे बघा. इनहेलिंग ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन आत घेणे, आणि कार्बन डायऑक्साइड जो शरीरामध्ये तयार झालेला आहे फॉर्म इन द बॉडी टू द यूज ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रेस्पिरेशन. म्हणजे इनहेलिंग ऑक्सिजन आत घेणे, अँड एक्सहेलिंग द कार्बन डायऑक्साइड फॉर्म इन द बॉडी ड्यू टू द यूज ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रेस्पिरेशन. म्हणजे साध्या सरळ भाषेमध्ये ऑक्सिजन आत घेणे आणि कार्बन डायऑक्साइड शरीराच्या बाहेर सोडणे, या प्रोसेसला रेस्पिरेशन असे म्हणतात. लक्षात घ्या. ॲनिमल्स सच ॲज फिश, स्नेक, माऊस. फिश,
स्नेक, माऊस एटसेट्रा हॅव ए स्पेसिफिक ऑर्गन फॉर रेस्पिरेशन. म्हणजे इथं लक्षात घ्या, प्रत्येक ॲनिमल्सला वेगवेगळ्या प्रकारचं रेस्पिरेशन साठीचं मेकॅनिझम असतं. रेस्पिरेशन साठी वेगवेगळे ऑर्गन असतात, स्पेसिफिक ऑर्गन असतं प्रत्येक ऑर्गॅनिझमला. ऑन द अदर हँड प्लांट्स रेस्पिरेशन करतात का? करतात. तर कसे करतात? बाय मीन्स ऑफ मायक्रोस्कोपिक पोर इन देअर स्टेम अँड लिव्स. म्हणजे त्यांच्या स्टेम म्हणजे खोडावर आणि पानांवर छोटी 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 आपल्याला दिसत पण नाही इतकी छोटी छिद्र असतात आणि त्यातून ते हवा आतमध्ये घेत असतात आणि हवा सोडत असतात. जसं आपण नाकामधून हवा आतमध्ये घेतो बघा, इथं चित्रामध्ये दाखवलंय. आपण हा मनुष्य प्राणी म्हणजे आपल्यासारखंच, त्याला एक नोज असतं आणि त्या नोज मधून तो काय आतमध्ये घेतो? पूर्ण हवा घेतो आणि बाहेर काय सोडतो? तर कार्बन डायऑक्साईड सोडतो. बरोबर, कार्बन डायऑक्साईड तो बाहेर सोडतो आणि ऑक्सिजन आतमध्ये शरीरामध्ये घेतो. ओके, तसंच इथे मासा दिलाय. जर माशाला काय असतात? गिल्स असतात. त्या गिल्स थ्रू तो रेस्पिरेशन करत असतो. आणि इथं एक पानाचं चित्र दिलंय. या पानामध्ये पण छोटी 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 छिद्र असतात. तर त्या छिद्रांमधून प्लांट्स रेस्पिरेशन करत असतात. ओके, समजला मुद्दा? बघा, रेस्पिरेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. रेस्पिरेशन ही एक कॅरेक्टरिस्टिक आहे. बघा, पहिलं कॅरेक्टरिस्टिक आपण बघितलं, ग्रोथ म्हणजे इनटेक ऑफ फूड आणि त्यानंतर रिझल्ट इन ग्रोथ. आणि दुसरं आहे रेस्पिरेशन. आपण बघितलं रेस्पिरेशन म्हणजे ऑक्सिजनचं इनटेक आणि कार्बन डायऑक्साईडचं बाहेर सोडणं, म्हणजे कार्बन डायऑक्साईड एक्सहेल करणं. पुढे जाऊयात. पुढचा कॅरेक्टरिस्टिक आहे एक्सक्रीशन. एक्सक्रीशन काय ते आता बघू आपण. इट इज ऑल द फूड वी ईट यूज बाय द बॉडी. म्हणजे बघा, आपण जे सगळं फूड ईट करतो तर ते पूर्ण खाल्लेलं फूड आपली बॉडी यूज करते का? नाही करत. मग काय होतं? व्हॉट इज द अनयूज पार्ट ऑफ फूड कन्व्हर्टेड इनटू. अनयूज पार्ट आपला जो आहे फूडचा, तो कशामध्ये कन्वर्ट होतो ते आपण बघूयात. वेस्ट सबस्टन्स आर फॉर्म ड्युरिंग द मेनी प्रोसेसेस दॅट टेक्स प्लेस इन द बॉडीज ऑफ ॲनिमल. वेस्ट सबस्टन्सेस आर फॉर्म ड्युरिंग मेनी प्रोसेसेस. वेगवेगळ्या ज्या बॉडी प्रोसेस आहेत त्यामध्ये वेस्ट सबस्टन्सेस तयार होत असतात प्रत्येक ॲनिमलच्या, बरं का. दीज आर कॉल्ड एक्सक्रीटा. म्हणजे हे जे वेस्ट सबस्टन्सेस आहेत त्यांना एकूण मिळून काय एक शब्द दिला? एक्सक्रीटा. अँड द प्रोसेस ऑफ एलिमिनेटिंग देम फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रीशन. म्हणजे बॉडी प्रोसेसेस मधून जे काही वेस्ट मटेरियल तयार होतं त्यांना काय म्हणतात? एक्सक्रीटा. काय म्हणतात? एक्सक्रीटा. आणि या एक्सक्रीटाला शरीराच्या बाहेर, बॉडीच्या बाहेर टाकण्यासाठी जी प्रोसेस असते त्याला काय म्हणतात? एक्सक्रीशन. लक्षात घ्या, एक्सक्रीशन म्हणजे काय? वेस्ट मटेरियल बॉडीच्या बाहेर टाकणे. उदाहरणार्थ आपल्याला जो घाम येतो, स्वेटिंग होतं, इट इज ऑल्सो ए टाईप ऑफ एक्सक्रीशन. आपण जे शौचाला जातो, आपण टॉयलेटला जातो, तर ते सुद्धा एक एक्सक्रीशन आहे. ते म्हणजे अनवॉन्टेड फूड, जे फूड आपण खातो ते त्याचं पचन झालं म्हणजे त्याचं डायजेशन झालं, त्यानंतर उरलेलं अनयुज्ड पार्ट ऑफ फूड असतो, तर त्याला काय म्हणतात? टोटल एक्सक्रीटा म्हणतात. आणि त्या जी प्रोसेस आपल्या शरीरामध्ये होते आणि ते अनयुज्ड फूड शरीराच्या बाहेर टाकलं जातं, त्या प्रोसेसला एक्सक्रीशन हे नाव आहे. लक्षात घ्या, लिव्हिंग थिंगची ही एक युनिक कॅरेक्टरिस्टिक आहे. जसं ग्रोथ आहे, जसं रेस्पिरेशन आहे, तसं एक्सक्रीशन ही पण एक लिव्हिंग थिंग्सची कॅरेक्टरिस्टिक आहे.
ॲनिमल हॅव ए स्पेसिफिक ऑर्गन फॉर एक्सक्रिशन. प्रत्येक ॲनिमलला स्पेसिफिक ऑर्गन असतो, छोटा असो ऑर्गॅनिझम किंवा मोठा असो, त्याला एक्सक्रिशन करण्यासाठी एक ऑर्गन असतो. ठीक आहे. इथे आता दुसरा एक इंटरेस्टिंग मुद्दा बघा. प्लांट्स टू एक्सक्रीट म्हणजे प्लांट्स सुद्धा त्यांच्यामध्ये असणारं बॉडी वेस्ट, फूड वेस्ट जे आहे ते एक्सक्रीट करत असतात. त्याचं एक्झाम्पल काय आहे बघा. सम प्लांट शेड लिव्स इन अ स्पेसिफिक सीझन. म्हणजे काही स्पेसिफिक सीझन मध्ये प्लांट्स काय करतात तर त्यांचे पानं आहेत ना ते शेड करतात. म्हणजे काय करतात, पानं गळून टाकतात. तर त्या गळून टाकतात तर ते पण एक अनवॉन्टेडच आहे ना, अनवॉन्टेड थिंग आहे. तर ते पाणी गळून टाकतात तर ते पण एक एक्सक्रिशनचाच प्रकार आहे. त्यानंतर पुढचा आहे बघा. वेस्ट सबस्टन्स स्टोर्ड इन द लिव्स ऑफ प्लांट्स आर शेड अलॉंग विथ द लिव्स. म्हणजे त्या पानांमध्येच काही वेस्ट सबस्टन्सेस साठवले असतात आणि ते पानं नंतर गळून जातात म्हणजे शेड होतात. तर दिस इज प्रोसेस इन केस ऑफ प्लांट फॉर एक्सक्रिशन. ठीक आहे. आलं लक्षात एक्सक्रिशन काय म्हणजे. एक्सक्रिशन, व्हॉट इज एक्सक्रिशन? द प्रोसेस ऑफ एलिमिनेटिंग एक्सक्रीटा फ्रॉम द बॉडी. एक्सक्रीटा म्हणजे अनयुज्ड पार्ट ऑफ फूड. Take a transparent plastic bag, tie it over a leaf of a plant as shown in the picture. Observe it after 6 to 7 hours. What do you see? एक ट्रान्सपरंट पिशवी घ्यायची आहे आणि ती एखाद्या छोट्या झाडाचे जे पान आहेत तर त्याला अशी अलगद बांधायची आणि काही तासानंतर म्हणजे 6 ते 7 तासानंतर आपण ऑब्झर्वेशन केलं तर काय मिळतं. ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर कलेक्ट ऑन द इनसाइड ऑफ द बॅग. बघा, करून बघा तुम्ही. असं होतं, ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर कलेक्ट ऑन द इनसाइड ऑफ बॅग. त्या बॅगच्या आतमध्ये ओलावा असा निर्माण होईल आणि पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतील तुम्हाला. इट मीन दॅट प्लांट एक्सक्रीट वॉटर. याचा अर्थ काय आहे, प्लांट्स काय करतात, वॉटरचं एक्सक्रिशन करत असतात. कशाच्या फॉर्म मध्ये? इन द फॉर्म ऑफ वेपर. वेपर म्हणजे काय, पाण्याची वाफ. म्हणजे एक्सक्रिशन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. लक्षात आलं? काय काय बघितलं आपण? पहिली कॅरेक्टरिस्टिक बघितली ग्रोथ, इंटेक ऑफ फूड विच रिझल्ट इन अ ग्रोथ. दुसरं बघितलं रेस्पिरेशन, म्हणजे ऑक्सिजन इनहेल करायचं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडायचं. त्यानंतर काय बघितलं आपण? त्यानंतर बघितलं एक्सक्रिशन, म्हणजे अनवॉन्टेड जे मटेरियल शरीरामधलं ते शरीराच्या बाहेर टाकणं. बरोबर. एक्सक्रिशन, रेस्पिरेशन आणि ग्रोथ बघितली आपण. हे 3 लिव्हिंग थिंग्सचे युनिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आणखी एक गोष्ट बघा, तुम्ही कधी एखाद्या झाडाच्या खोडावर स्टिकी सबस्टन्स बघितलाय? म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला डिंक म्हणतो. बघा, बाभूळ जर झाड कोणी पाहिलं असेल तर त्याच्या खोडामधून असं स्टिकी सबस्टन्स बाहेर आलेला दिसतो. तर अशा पद्धतीने जसं चित्रामध्ये दाखवलंय, तर हा बघा इथं बाबूळच दिलंय, बाबूळ ऑर ड्रमस्टिक ट्रीज म्हणजे शेवग्याच्या झाडावर. तर हे जे आहे ना, तर ज्याला आपण डिंक म्हणतो ना, ते एक प्लांटचं वेस्ट मटेरियल आहे. काय आहे? प्लांटचं वेस्ट आहे. त्यालाच आपण डिंक म्हणतो. लक्षात आलं? म्हणजे डिंक पण हे एक काय आहे? प्लांट एक्सक्रीटा. आता नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय आहे बघूयात आपण. इथे बघा काय दिले बघा. ऑब्झर्व अँड डिस्कस. हॅव यू एक्सपिरियन्स दिस? व्हॉट हॅपन इमिडिएटली आफ्टर द फॉलोइंग ऍक्शन्स? लाईट फ्लॅश्ड सडनली इनटू युअर आईज. जर एकदम तुमच्या डोळ्यांवर टॉर्चची अशी लाईट फ्लॅश झाली तर काय होईल? तर तुम्ही आपोआप तुमचे डोळे मिटले जातील. बरोबर आहे ना? सडनली यू फेल्ट ए पिन प्रिक. ठीक आहे.
आता पुढची कॅरेक्टरिस्टिक आपण बघूयात. तर बघा काय दिलंय, हॅव यू एक्सपिरियन्स दिस, व्हॉट हॅपन इमिडिएटली आफ्टर द फॉलोइंग ऍक्शन, लाईट फ्लॅश सडनली इन टू युअर आईज. जर लाईट तुमच्या डोळ्यांमध्ये फ्लॅश केली तर काय होईल, तुमच्या पापण्या एका मिनिटात, एका सेकंदात बंद होतील. दुसरं काय दिलंय बघा, सडनली यू फेल्ट ए पिन प्रिक, म्हणजे कोणीतरी अशी टाचणी तुम्हाला टोचली, हळूच टाचणी जर टोचली तर काय होईल, तुम्ही हात तुमचा बाजूला घेताल, म्हणजे काय झालं, हे क्विक रिस्पॉन्स झाला. त्यानंतर द लिव्हज ऑफ मिमोसा प्लांट वेअर टच, म्हणजे लाजाळूचं झाड तुम्ही पाहिलं असेल तर त्याच्या पानांना तुम्ही कधी टच केलं तर ते लगेच झाड त्यांची पानं मिटून घेतात. चौथं दिलंय, ऍट सनसेट लॅम्प्स ऑन द स्ट्रीट और कंट्री यार्ड आर लाईट अँड इन्सेक्ट्स गॅदर अराउंड द लॅम्प, म्हणजे रात्रीच्या वेळेस असे लॅम्प ज्यावेळेस सुरू असतात त्यावेळेस काही किडे त्या लाईटच्या भोवती फिरत असतात. तर हे काय झालं, एक रिस्पॉन्स झाला, म्हणजे त्यांची म्हणजे त्या लाईटकडे जाण्याचा हा रिस्पॉन्स आहे त्या किड्यांचा, म्हणजे ते किडे पण सजीव आहेत. तर या कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय बघायचं आपल्याला, रिस्पॉन्सिव्हनेस, म्हणजे एखाद्या गोष्टीला लिव्हिंग थिंग्स रिस्पॉन्स देतात, ही एक कॅरेक्टरिस्टिक आहे. रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय, म्हणजे एखाद्या गोष्टीला लिव्हिंग थिंग्स रिस्पॉन्स देतात आणि मुव्हमेंट करतात. काय करतात, मुव्हमेंट म्हणजे हालचाल करतात. तर हे कॅरेक्टरिस्टिक काय आहे ते आपण आता बघूयात. लिव्हिंग थिंग्स ऍक्ट इन अ व्हेरियस वेज when responding the stimulus. If you suddenly enter a cowshed, the cows and buffalo stand up. बघा तुम्ही कधी ऑब्झर्व केलाय का, एखाद्या गोठ्यामध्ये तुम्ही जर गेला, काउशेड म्हणजे गोठा आहे, त्या गोठ्यामध्ये तुम्ही गेला तर काउज आणि बफेलोज काय होतात, तर त्या स्टँडअप म्हणजे उठून उभा राहतात. बिगिन टू मूव्ह, वन ऑर टू मेनी इवन स्टार्ट मुव्हिंग, म्हणजे काही असं हंबरायला सुद्धा, ओरडायला सुद्धा लागतात. दीज आर ऑल मुवमेंट. काय आहेत त्या, मुवमेंट आहे. म्हणजे त्या गोठ्यामध्ये कोणतरी असं माणूस आला तर त्यांना त्याच्या प्रती काय रिस्पॉन्स असेल तर ते देतात, म्हणजे उठून उभं राहणं, कदाचित ते घाबरत असतील, ठीक आहे, तर ही पण त्यांचं एक मुवमेंट आहे, रिस्पॉन्स आहे. त्यानंतर क्रिपर प्लांट, बघा लक्षात घ्या, हे एक महत्वाचं आहे. क्रिपर प्लांट म्हणजे काय, तुमचं वेल जी असते, वेल, तर फुलांची जसं वेल असतो ना त्या प्रकारे बघा, क्रिपर प्लांटेड इन द कंट्री यार्ड लीन्स टुवर्ड द सपोर्ट. अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे जर तुम्ही एका ठिकाणी वेल लावलं तर ते वेल त्याला आजूबाजूला ते सेन्स करत असतं की त्याला सपोर्ट कुठं भेटेल, म्हणजे वेलीला वाढण्यासाठी सपोर्टची आवश्यकता आहे. तर तो सपोर्ट ज्या दिशेने असेल त्या दिशेने ते ऑटोमॅटिक वाढतं. ओके, तर हा एक रिस्पॉन्सिव्हनेस एक असा कॅरेक्टरिस्टिक आहे लिव्हिंग थिंग्स. अ पॉटेड प्लांट प्लेस इन विंडोज ग्रो टुवर्ड सनलाइट, आणि जर विंडोमध्ये आपण एक प्लांट ठेवलं तर सनलाइटच्या दिशेने त्या प्लांटची ग्रोथ होते. इट मीन दॅट प्लांट टू शो मुवमेंट, म्हणजे प्लांट मध्ये सुद्धा अशा प्रकारची मुवमेंट दिसून येते. लिव्हिंग थिंग्स मूव्ह देअर ओन अकॉर्ड, म्हणजे लिव्हिंग थिंग्स स्वतःहून
मुवमेंट करू शकतात. नॉन लिव्हिंग थिंग्स रिस्पॉन्स पण देणार नाहीत आणि मुवमेंट पण करत नाही. द मुवमेंट ऑर अ चेंज टेकिंग प्लेस इन द लिव्हिंग थिंग्स ॲट सच अ टाइम इज देअर रिस्पॉन्स टू ए स्टिम्युलस. An event that occur in our surrounding is stimulus. The ability of living things to respond the a stimulus is called their responsiveness to stimulus. The ability of living things to respond a stimulus is called their responsiveness to stimuli. Responsiveness to stimuli is a characteristic of living things. म्हणजे एखाद्या गोष्टीला आजूबाजूच्या गोष्टीनुसार रिस्पॉन्स देणं हे लिव्हिंग थिंग्सचं एक कॅरेक्टरिस्टिक आहे. पहिलं कॅरेक्टरिस्टिक काय बघितलं आपण, परत एकदा बघूयात. पहिलं होतं ग्रोथ, दुसरं होतं रेस्पिरेशन, तिसरं होतं एक्सक्रीशन, त्यानंतर एक्सक्रीशन नंतर त्यानंतर रिस्पॉन्सिव्हनेस आणि मुवमेंट. रिस्पॉन्सिव्हनेस बघा. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय आहे? नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे रिप्रोडक्शन. लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस देअर लिव्हिंग थिंग्स लाईक देमसेल्फ. म्हणजे प्रत्येक लिव्हिंग थिंग्स हे त्याच्याप्रमाणे एक दुसरं लिव्हिंग थिंग प्रोड्यूस करत असतात. लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस अदर लिव्हिंग थिंग्स लाईक देमसेल्फ. सम ॲनिमल्स गिव्ह बर्थ टू देअर यंग वन. काही ॲनिमल काय करतात, जन्म देतात त्यांच्या बाळांना. सम ॲनिमल लेज एग, काही अंडी घालतात आणि त्या अंड्यातून नंतर त्यांचं बाळ जन्माला येतं. देअर यंग वन्स हॅच आउट ऑफ द एग्स. न्यू प्लांट्स आर प्रोड्यूस. आणि प्लांटच्या बाबतीत रिप्रोडक्शन कसं असतं, न्यू प्लांट्स आर प्रोड्यूस फ्रॉम द सीड्स, स्टेम्स ऑर लिव्स ऑफ द प्लांट. म्हणजे काही प्लांट बघा, बहुतेक करून प्लांट्स त्यांचे सीड लावले आपण जमिनीमध्ये तर त्यांच्यापासून काय होतं, त्याच म्हणजे जर आपण बघा, जर आंब्याची कोय जर आपण मातीत रुजवली तर त्यापासून काय होणार आहे, आंब्याचं झाड होणार आहे, बरोबर आहे. आणि त्यानंतर गुलाबाची आपण फांदी जरी लावली तर त्यापासून गुलाबाचं झाड तयार होणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने लिव्हिंग थिंग्स आपल्यासारखंच दुसरं लिव्हिंग थिंग्स तयार करतात. तर त्या कॅरेक्टरिस्टिकला काय म्हणतात, रिप्रोडक्शन. द प्रोसेस बाय विच लिव्हिंग थिंग्स जनरेट अ न्यू लिव्हिंग थिंग्स लाईक इट सेल्फ इज कॉल्ड रिप्रोडक्शन. ही काय आहे, डेफिनेशनची आहे. डेफिनेशन आहे रिप्रोडक्शनची. द प्रोसेस बाय विच a living thing generate a new living thing like itself is called reproduction or procreation. शब्द लक्षात घ्या, procreation or reproduction. ठीक है. The process by which living things generate a new living thing like itself. Reproduction is a characteristic of living thing. Why have so many types of plants and animals been able to survive on the earth today? म्हणजे इतक्या सगळ्या प्रकारचे प्लांट्स आणि ॲनिमल्स या अर्थवर कसे काय सर्वाइव्ह करत असतील असं विचार करायला सांगितलं. ठीक आहे. आता नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक बघूयात. हे पिक्चर बघा, हे झाड किती छान दिसतंय ना. त्यानंतर हे पण छान आहे. त्यानंतर ह्याची पानं पिवळी झाली, त्यानंतर पाणी कमी झाले आणि त्यानंतर अतिशय म्हणजे हे झाड म्हणजे थोडंसं ओल्ड झालंय. काय झालंय, ओल्ड झालंय. त्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही. हे कसं टुमदार दिसतंय तसं हे दिसत नाही.
इथे एक गोट दिली आहे बघा, छान आहे गोट. त्यानंतर ही पण त्याची वाढ पूर्ण झाली आहे. त्यानंतर त्याला एक छानसं पिल्लू झालंय त्या गोटला. त्यानंतर ती परत थोडीशी ओल्ड व्हायला लागली आणि पुन्हा एका पिल्लाला त्या गोटने जन्म दिलाय. तर ह्याला म्हणतात लाईफ स्पॅन. म्हणजे जशी जशी ग्रोथ होत राहते, म्हणजे बी असतं, त्याचं झाड होतं, मग त्या झाडाला फळं येतात, मग ते आणखी वाढतं, काही दिवसांनी ते झाड खूप जुनं होतं आणि मग त्याचा मृत्यू होतो, म्हणजे ते कमकुवत होतं. जसंच प्रत्येक ॲनिमलच्या बाबतीत मध्ये होतं. ही एक कॅरेक्टरिस्टिक आहे कशाची, आपल्या लिव्हिंग थिंग्सची. तर ते काय आहे, डेफिनाईट लाईफ स्पॅन. म्हणजे ठराविक एक लाईफ स्पॅन असतो प्रत्येक लिव्हिंग थिंगचा. ॲट अ सर्टन स्टेज ऑफ लाईफ लिव्हिंग थिंग्स बिकम ए कॅपेबल ऑफ रिप्रोडक्शन. एका सर्टन स्टेजला प्रत्येक लिव्हिंग थिंग रिप्रोडक्शन करण्यासाठी कॅपेबल होतो. लॅटर ऑन इन द लाईफ रिप्रोडक्शन स्टेज देअर ऑर्गन बिकम ए वीक. जे रिप्रोडक्शन आफ्टर त्यांनी रिप्रोडक्शन केल्यानंतर त्यांचे ऑर्गन काय होतात, ऑर्गन बिकम वीक अँड स्टील लॅटर देअर लाईफ कम्स टू एंड. म्हणजे काही दिवसानंतर त्यांचं लाईफ एंड होतं. इन अदर वर्ड लिव्हिंग थिंग्स डाय. म्हणजे प्रत्येक लिव्हिंग थिंग्स काही दिवसांनी काय होते, डाय होते. द लाईफ स्पॅन ऑफ डिफरंट ॲनिमल अँड प्लांट्स आर डिफरंट. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल लाईफ स्पॅन ऑफ डॉग इज 12 to 18 years, while the ostrich lives 50 years. म्हणजे शहामृग आहे तर ते 50 वर्ष जगतं आणि कुत्रा जो आहे तो 12 ते 18 वर्ष जगतो, त्याच्यापेक्षा जास्त तो जगत नाही. You may have wondered what exactly the living things are, how they come into being, and so on. The lifespan of the giant turtle found on the Galapagos Island in South America 170 years. एका कासवाचं जे साऊथ अमेरिकेमध्ये आहे तर त्याचा लाईफ स्पॅन 170 इयरचं होतं. ऑन अदर हँड लाईफ स्पॅन ऑफ ए mayfly रेंज फ्रॉम 1 hour to 24 hour. म्हणजे एक माशी आहे प्रकारची, तर त्याचं आयुष्य किती आहे, 1 तासाचं किंवा 1 तास ते 24 तासापर्यंतच असतं. आणि हे जे कासव आहे ते साधारण म्हणजे असे प्रत्येक ॲनिमल्सचं लाईफ स्पॅन वेगळं आहे. कुत्रा असो, कोणतेही जनावर असो, टायगर असो, काव असो, बफेलो असो किंवा माणूस असो, तर त्याचं एक ना एक दिवस मृत्यू होणार असतो, डाय होणार असतं. किंवा प्लांट असेल त्याचं पण डेथ होणार असते. प्रत्येकाची फक्त लाईफ स्पॅनची टायमिंग जो आहे तो वेगवेगळा असतो. पुढे बघू. यू मे हॅव सीन the small compartment of honeycomb. These compartments are joined together to form a honeycomb. A wall has bricks. To construct a wall, we firmly join the brick together. पुढची कॅरेक्टरिस्टिक बघायची आपल्याला, त्यासाठी हे इंट्रोडक्शन आहे. तुम्ही कधी एक असं भिंत बघितली आहे का, म्हणजे विटांनी रचलेली, आणि किंवा हनीकोंब बघितलंय का? हनीकोंब बघितलंय का? म्हणजे एक मधमाशांचं पोळं असतं, ते असं अशा प्रकारे त्याची रचना असते, किंवा एक भिंत असते त्याची अशा प्रकारे रचना असते. तर इथे काय सांगायचंय, पुढची जी कॅरेक्टरिस्टिक आहे लिव्हिंग थिंग्सची, व लिव्हिंग थिंग्स नक्की आहे काय, तर त्यासाठी हे एक उदाहरण आहे. हे स्ट्रक्चर बघून घ्या. तर प्रत्येक लिव्हिंग थिंग्स हे कशाने बनलेलं आहे, तर ते बनलेलं आहे सेलने बनलेलं आहे. तर ते सेल्युलर स्ट्रक्चर बघण्यासाठी हे आपल्याला भिंतीचं चित्र आणि हनीकोंबचं चित्र दाखवलेलं आहे. लिव्हिंग थिंग्स आर मेड ऑफ स्मॉल युनिट कॉल्ड
युनिट कॉल्ड सेल्स. म्हणजे ऑल लिव्हिंग थिंग्स आर मेड विथ सेल्स. ऑल द ऍक्शन अँड प्रोसेस इन द बॉडीज ऑफ लिव्हिंग थिंग्स आर ब्रॉट अबाउट विथ द हेल्प ऑफ दिस मायक्रोस्कोपिक सेल्स. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही ऍक्शन्स आणि प्रोसेस होत असतात ॲनिमल्सच्या आणि प्लांट्सच्या, तर त्या सेल्समुळे होतात. सॉरी, त्या कशामध्ये होतात? सेल्स. ठीक आहे. सम लिव्हिंग थिंग्स आर मेड ऑफ ए सिंगल सेल. Some living things are made up of single cell. These are called unicellular organism. On other hand, the living things that are made of many cells are called multicellular organism. म्हणजे सिंगल सेलने बनलेले ऑर्गॅनिझम आहे, सिंगल सेल, त्यांना काय म्हणतात? युनिसेल्युलर. आणि ज्यांच्यामध्ये जास्त सेल आहेत, एकापेक्षा जास्त, तर त्यांना काय म्हणतात? मल्टीसेल्युलर. अॅमिबा अँड सम अदर मायक्रो ऑर्गॅनिझम आर युनिसेल्युलर. ठीक आहे. तर युनिसेल्युलरचं उदाहरण आहे अॅमोइबा आणि पॅरामिशियम. आणि दुसरे ऑर्गॅनिझम बघितले आपण कोणते, जे जास्त सेलने बनलेले आहेत, तर त्याची उदाहरण आहे मॅन आहे, काव आहे, माऊस आहे, कॉकरोच आहे, एलिफंट आहे, बनियन ट्री आहे. ते मल्टिपल सेलने बनलेले आहेत, त्यामुळे त्यांना काय म्हणतात? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. नेक्स्ट बघू. ऑल द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स आर सीन इन एव्हरी सेल ऑफ लिव्हिंग थिंग, वेदर इट इज युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. म्हणजे जे काही लिव्हिंग थिंग्सचे कॅरेक्टरिस्टिक आहेत, तर ते सर्व त्या सेल्समध्ये, कशामध्ये? सेलमध्ये दिसतात. सेल्युलर स्ट्रक्चर इज the main characteristic of living things even though the number of cells may vary. नंबर ऑफ सेल्स जरी वेगवेगळ्या असतील तरी सेल्युलर स्ट्रक्चर, काय? सेल्युलर स्ट्रक्चर हे एक लिव्हिंग थिंगचं युनिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. नेक्स्ट, युजफुल लिव्हिंग थिंग्स. युजफुल लिव्हिंग थिंग्स मध्ये काय बघायचं? प्लांट्स आर युज्ड फॉर हाऊसहोल्ड. प्लांट्स आर युज्ड फॉर हाऊसहोल्ड ॲज वेल ॲज इंडस्ट्रियल पर्पज. फेनुग्रीक म्हणजे मेथी, पोटॅटो, ओकरा म्हणजे भेंडी, ऍपल, बनाना आर यूज ॲज फूड. म्हणजे प्लांट्स आपण काय यूज करतो? फूड म्हणून यूज करतो. व्हाईल वसाका म्हणजे अडुळसा, हिरडा, बेहडा, ॲस्परगस आर यूज ॲज मेडिसिन्स. औषधामध्ये कोणकोणते यूज करतो? वसाका म्हणजे अडुळसा, हिरडा, बेहडा आणि ॲस्परगस. हे प्लांट्सचे काय झाले? यूज झाले. म्हणजे लिव्हिंग थिंगचे यूज झाला. आणि ॲनिमल्सचा यूज काय होतो? ॲनिमल्स आर युजफुल टू अस. डॉग्स, कॅट्स, काउज, बफेलो आर केप्ट फॉर डोमेस्टिक युजेस. डोमेस्टिक युजेस कोणकोणते ॲनिमल्स वापरतात? डॉग्स आहे, कॅट आहे, काउज आहे, बफेलो आहे. त्यानंतर फिश, शीप, फाउल आर यूज ॲज फूड. आहे ना, फिश, शीप, फाउल आपण कशासाठी वापरतो? तर फूड म्हणून वापरतो, त्यांचं मांस. वाईल ॲनिमल्स लाईक हॉर्स, ऑक्झेन, कॅमेल थ्रू युजफुल इन व्हॅरियस ऑक्युपेशन. म्हणजे हॉर्स आहे तर ते वेगवेगळ्या ठिकाणी यूज केले जातात. ऑक्झेन आहे, वेगवेगळ्या ठिकाणी यूज केले जातात. कॅमल आहे, ते वाळवंटात यूज केले जातात. द अर्थवर्म इज व्हेरी युजफुल इन ॲग्रिकल्चर. अर्थवर्म कुठे युजफुल आहेत? ॲग्रिकल्चर मध्ये. कशासाठी? तर ते काय बनवतात? मॅन्युअर, खत बनवतात ते. त्यानंतर नेक्स्ट, हार्मफुल लिव्हिंग थिंग्स. सम ॲनिमल्स अँड प्लांट्स अराउंड अस आर हार्मफुल ऑल्सो. म्हणजे काही युजफुल आहेत लिव्हिंग थिंग्स, काही हार्मफुल आहेत. फॉर एक्झाम्पल मॉस्किटोज. मॉस्किटोज माहिती आहे? मच्छर.
त्यानंतर माशी आहे, तर ते काय करतात, डिसीज स्प्रेड करतात, त्यामुळे ते हार्मफुल आहेत. त्यानंतर कॉकरोचेस, माईस, रॅट्स डिस्ट्रॉय आवर फूड. लाईस, टिक्स ऑल्सो स्प्रेड डिसीजेस. हे डिसीज स्प्रेड करणारे म्हणजे हार्मफुल असलेले लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. त्यानंतर द बाईट्स ऑफ सम पॉयझनस लिझर्ड्स, स्पायडर्स, स्नेक्स अँड स्कॉर्पियन कॅन इवन कॉज डेथ. म्हणजे काही असे स्पायडर आहेत किंवा लिझर्ड आहे किंवा स्नेक आहे, तर त्यांच्या बाईटमुळे डेथ सुद्धा होऊ शकते. इफ वाइल्ड एलिफंट एंटर ह्युमन सेटलमेंट दे कॉज ए लॉट ऑफ ए डिस्ट्रक्शन. जर हत्ती जर असा तुमच्या शहरामध्ये आला, असं जंगली हत्ती, तर तो किती नुकसान करेल. म्हणून तो पण हार्मफुल अॅनिमल झाला. म्हणजे कोणताही जंगली प्राणी आहे तर तो हार्मफुल होऊ शकतो. सम प्लांट्स टू, म्हणजे काही प्लांट सुद्धा हार्मफुल असतात. काही प्लांट सुद्धा हार्मफुल असतात. कॅन बी हार्मफुल ॲज फॉर एक्झाम्पल. काय एक्झाम्पल बघा, डोडो, पार्थेनियम अँड अदर वीड्स. हे काय असतात, विषारी प्लांट्स असतात, पॉयझनस असतात. कोणकोणते, डोडो, पार्थेनियम आणि अदर वीड्स. पॉड्स ऑफ नेटल, कोलोकेसिया लिव्स कॉज इचिंग. म्हणजे इचिंग करणारे पण प्लांट्स आहेत बघा. त्यानंतर प्लांट्स लाईक ओलिएंडर, त्यानंतर लँटाना हॅव ए स्ट्रॉंग ओडर. म्हणजे स्ट्रॉंग ओडर, असा एक उग्र असा वास असणारे पण काही प्लांट्स आहेत, तर ते पण हार्मफुल प्लांट मध्ये ठेवले जातात. द दतुरा प्लांट इज पॉयझनस. Uncontrolled growth of fungi and algae in water pollutes drinking water. Uncontrolled growth of fungi and algae in water pollutes drinking water and may cause spread of diseases. म्हणजे हे झाले प्लांट्स आणि ॲनिमल्स जे हार्मफुल असेल त्याची उदाहरणं. त्यानंतर वाईल्ड ॲनिमल्स लिव्हिंग थिंग्स मधलाच एक घटक आहे. तर ते काय म्हणे, वाईल्ड ॲनिमल्स that hunt other animal for food are called predator. काय म्हणतात त्याला, predator. फॉर एक्झाम्पल, वाईल्ड ॲनिमल्स दॅट हंट्स अदर ॲनिमल, म्हणजे अदर ॲनिमल्सला खाणारे वाईल्ड ॲनिमल, तर त्यांना प्रीडेटर म्हणतात. फॉर एक्झाम्पल, टायगर्स, लायन्स, वुल्फ्स, लिओपार्ड्स. Sometimes due to deforestation, such animal enter human settlement in search of food and may kill domestic animal or a people. म्हणजे जर आता आपण बघतो जसं जसं सिव्हिलायझेशन वाढते, जसं जंगलतोड वाढते, ठीक आहे, डिफॉरेस्टेशन होतंय, तर त्यामुळे ते आपण म्हणतो की बिबट्या कुठे दिसला किंवा लायन कुठे दिसला, तर ते जर ह्युमन सेटलमेंट मध्ये आपल्या आजूबाजूला जर आले तर कदाचित आपल्या ॲनिमल्सला किंवा काही लोकांना सुद्धा ते इजा करू शकतात. ओके, तर बघूयात थोडक्यात रिकॅप. व्हॉट वी हॅव लर्न, ग्रोथ, रेस्पिरेशन, एक्सक्रिशन, रिप्रोडक्शन, responsiveness to stimuli, movement, a definite lifespan and cellular structure are the characteristic of living things. Animals grow for a certain period of time. Plants, however, grow as long as they live. हे महत्वाचं आहे. Animals have a specific organ for a respiration, while plant respire through microscopic pore on their leaves. त्यानंतर the process of eliminating waste product from the body is called excretion. All living things have ability to reproduce. Living things move because of their ability to respond to stimuli. त्यांचे मुवमेंट होते. प्लांट शो स्पॉन्टेनियस मुवमेंट बट दे कॅनॉट लिव्ह देअर प्लेस. स्पॉन्टेनियस मुवमेंट शो करतं प्लांट, पण ते मुवमेंट नाही करू शकत. एवढा फरक आहे ॲनिमल आणि प्लांट मध्ये. लिव्हिंग थिंग्स हॅव डेफिनाइट लाईफ स्पॅन. काय असतं, डेफिनाइट लाईफ स्पॅन असतं लिव्हिंग थिंग्स मध्ये. अँड एंड
of which they die. Many animals and plants are useful to us in our daily life. Some animals and plants are harmful also. म्हणजे काही युजफुल आहेत, काही हार्मफुल सुद्धा आहेत. त्यानंतर द स्मॉलेस्ट युनिट ऑफ लिव्हिंग थिंग इज सेल. स्मॉलेस्ट युनिट ऑफ लिव्हिंग थिंग इज सेल. इतकं आपण पाहिलं बघा. एक्सरसाइज आपण सोडून घेऊयात पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके. तर मित्रांनो, व्हिडिओ समजला नसेल तर पुन्हा एकदा पहा, व्यवस्थित समजून घ्या. प्रत्येक कन्सेप्ट साध्या भाषेमध्ये सांगितलेली आहे. काही शंका असेल तर कमेंट जरूर करा, आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला जरूर लाईक करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.